आपल्या गावामध्ये आपल्या गावातील सेवक संघाने हा जो स्नेहमेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या मेळाव्याचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय वाकचौरे सर, आणि खरं तर अनेक नावं घ्यावीत अशी मोठी मोठी माणसं पुढं बसलेली आहेत आणि मी त्या सगळ्यांच्या समोर इथं खुर्चीवरती बसलो आहे. मलाच थोडं अवघडल्यासारखं झालं, पण पाहुणं असल्यामुळे मला तो सन्मान मिळाला आणि आपल्या सगळ्यांचं औदार्यसुद्धा त्याच्यातून दिसून आलं. खरं तर वाकचौरे सर आहेत, या ठिकाणी बोललेत, बागुल सर बोलले, आमचे साळवे साहेब आहेत, आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर आव्हाड सर आहेत, आपले डेप्युटी सरपंच जोरवेकर सर आहेत, आमचे मित्र सन्माननीय रामराव देशमुख सर आहेत, करपे सर आहेत, मरबळ सर आहेत, राहीन सर आहेत, आमचा मित्र योगेश तांबे आहे. खूप सारे परिचित लोक माझ्यासमोर आहेत आणि खरं तर बाहेर गेलं की काही याव तेव्हा बोलता येतं, पण आपल्याच माणसांमध्ये आलं की जरा जपून बोलावं लागतं. आपल्या सगळ्यांना या स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं मी दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देतो. आणि खरं तर तुम्ही सगळे लोक मला खूप मागास जाणवले. किती मागास आहेत बघा सर, म्हणजे लोक काय प्रगती करतायत हल्ली आणि आपण कोणत्या दिशेनं चाललो आहे. आज म्हणजे ठाण्यामध्ये दिवाळीला गौतमी पाटीलला बोलवलं, किती लोक प्रगत झाले, तुम्ही किती मागासी की तुम्ही आम्हाला बोलवलं. लोकांची प्रगती अशी वेगळी होत चालली हल्ली. म्हणजे बाबासाहेब आमचे वाचून मोठे झाले आणि आता लोक नाचून मोठे होत आहेत. आता नाचून मोठं होणं आणि वाचून मोठं होणं याच्यात फरक आहे. वाचून मोठं झालं की ते मोठे पण कायमचं टिकतं, आणि नाचून मोठं झालं की जोपर्यंत नाचता येते, जोपर्यंत पायामध्ये जोर आहे, तोपर्यंतच ते मोठे पण टिकतं. खरं तर आपल्या सगळ्यांना एका चांगल्या कामासाठी, चांगल्या उद्दिष्टासाठी एकत्र येण्याची इच्छा झाली, ही सुद्धा मला वाटते अत्यंत जमेची गोष्ट आहे. कारण हल्ली लोकांना अशा इच्छा होत नाही. आमचा एक मित्र तो 20 वर्षापूर्वी मुंबईला गेला होता आणि मुंबईला गेल्यानंतर तो 2-4 दिवस तिकडं राहिला पाहुण्यांकडं, आणि जेव्हा गावावर आला तर लोक विचारायचे त्याला, काय पाहिलं मुंबईत, काय पाहिलं मुंबईत. तो सांगायचा, अरे मुंबईत आहे ना फार मोठं गटार आहे म्हटलं. आणि अलीकडे जरी त्याला विचारलं की काय मग काय पुन्हा मुंबईला वगैरे, हां म्हटलं आयुष्यामध्ये एक इच्छा राहिलेलीच आहे की पुन्हा एकदा मुंबईला जायचं आणि ते मोठं गटार पाहायचं. म्हणजे लोकांना काय इच्छा होईल हे हल्ली सांगता येत नाही. तुम्हाला याच्यासाठी धन्यवाद की तुम्हाला चांगली इच्छा झाली की एका चांगल्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र यावं. हल्ली बघा देवळं श्रीमंत होत आहेत आणि गावं गरीब होत आहेत, अशी सगळी परिस्थिती आहे. आज देवळं श्रीमंत आहे, साधूच्या लंगोटीला सोन्याची झालर आहे आणि माणसाच्या, शेतकऱ्याच्या अंगावरचा सदरा फाटका आहे. ही सगळी जी विरोधाभासाची परिस्थिती आपल्याला आज जगामध्ये पाहायला मिळते, याचं कारण काय? देवळं श्रीमंत होत आहेत, माणसं गरीब होत आहेत. खरं तर आपली भूमी गगनगिरी महाराजांच्या विचारानं पुनीत झालेली असं मी म्हणतो. मी म्हणत नाही की त्यांच्या पायाच्या स्पर्शानं पुनीत झालेली, पायाच्या स्पर्शानं काय नाही, पण विचारानं एखादी भूमी पुनीत होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. विचार महत्त्वाचे असतात आणि त्याच्यासोबत आचारसुद्धा महत्त्वाचा असतो. आपले पाय असतात, जनावराचे खूर असतात, जी दुसऱ्याला आडवं टाकायला वापरतो ती तंगडी असते, जी दुसऱ्याच्या कमरेत टाकतो ती लात असते, आणि संतांचे चरण असतात. संतांच्या पायाला चरण का म्हणतात? कारण संतांकडं आचरण असतं. आचरण माणसाचं उच्च लेवलचं असेल तर माणसाचे पाय हे चरण होत असतात. म्हणून आपण आज काय घेतोय? 1968 साली आपल्या देशामध्ये 40 लाख देवळं होती, आज 1.25 कोटी देवळं असतील. म्हणजे एकीकडं भक्तांची संख्या वाढते, पण भक्तीचा प्रसार होतोय का? एकीकडे आपण श्रीची देवता म्हणून पूजा करतोय
आणि दुसरीकडं स्त्रीवरती दिवसाढवळ्या अत्याचार झाल्याच्या बातम्यासुद्धा वाचतोय. एकीकडं हरित क्रांती धवल क्रांतीचा ढोल वाजतोय आणि दुसरीकडं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्नसुद्धा गाजतोय. एकीकडं अखंड हरिनाम सप्ताह फार मोठे होताना दिसतात आणि दुसरीकडं माळकऱ्यांची संख्यासुद्धा घटताना दिसते. एकीकडं घरी अन्न शिळं पडतंय आणि दुसरीकडं हॉटेलमध्ये गर्दी मावता मावत नाही. एकीकडं शाळा कॉलेज उदंड होताना दिसत आहेत आणि दुसरीकडं ज्ञानाची वानवा आहे. एकीकडं गोदामांमध्ये धान्य सडत आहे आणि दुसरीकडं मेळघाटमधला आमचा आदिवासी कुपोषणानं पीडत आहे. एकीकडं भक्तांची संख्या वाढलेली दिसते आहे आणि दुसरीकडं भक्ती अटताना दिसते आहे. जगाच्या पाठीवरती आज आपल्याला बुवा बाबांची संख्या खूप वाढलेली दिसते. एकीकडं ज्ञान विज्ञानाचा प्रचंड प्रचार आणि प्रसार होतोय आणि दुसरीकडं बुवा बाबांची संख्यासुद्धा वाढताना दिसते. दुनियेचं असं कुठलं क्षेत्र नाही राहिलं मित्रांनो की जिथं विरोधाभास नाही आहे. आणि म्हणून ह्या आपल्या जगण्याच्या क्षेत्रांमधले हे विरोधाभास आपल्याला जर दूर करायचे असतील, हे सगळं आपल्याला जीवन आपल्याला चांगल्या रीतीनं समजून घ्यायचं असेल तर याची सुरुवात कुठून करायची, तर याची सुरुवात ही आपल्याला आपल्या स्वतःपासून करावी लागेल. म्हणून सरांनी इथं प्रॉब्लेम सांगितले. प्रॉब्लेम खूप असतात. आता प्रॉब्लेम कोण निर्माण करतं? एक डॉक्टर होता, त्याने नवीन दवाखाना टाकला आणि दवाखाना टाकल्यावर त्याने बाहेर पाटी लावून टाकली की 20 रुपयात कोणताही प्रॉब्लेम सोडून मिळेल, नाही सोडवला तर 100 रुपये रिटर्न देऊ. आता ही पाटी एका माणसाने वाचली. त्याला वाटलं अरे 20 रुपयात प्रॉब्लेम सुटतोय, नाही सुटला तर 100 भेटणार आहे. आपल्याला तर काही प्रॉब्लेम नाहीच आहे, पण 100 कमावता आले तर पाहावे. म्हणून तो त्या डॉक्टरकडे जातो आणि त्या डॉक्टरला सांगतो की मला असा असा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर विचारतो काय झालं आहे? तो सांगतो की मला वासच येत नाही. डॉक्टर शेजारी कंपाऊंडर असतो. त्या कंपाऊंडरला डॉक्टर म्हणतो अरे ते आपल्या 22 नंबरच्या बाटलीतले औषधाचे 5 थेंब टाक साहेबांच्या तोंडात. तो येतो आणि ती बाटली उघडतो तर हा लगेच सांगतो अहो हे काय टाकताय? म्हटला सगळीकडं बंद झालं आणि तुमच्याकडेच कुठून आलं? हे रॉकेल आहे म्हटला. डॉक्टर म्हटलं आला का नाही वास? द्या 20 रुपये जा. अरे म्हटलं आपल्याला 100 तर नाहीच मिळाले, पण 20 गेले. मग पुढच्या वेळेला जरा वेगळा विचार करतो की आता तरी 100 कमवायचे. दुसऱ्यांदा तो जातो. डॉक्टर विचारतो काय प्रॉब्लेम? तो म्हटलं काय नाही डॉक्टर साहेब, माझ्या तोंडाला चवच नाही. डॉक्टर त्या कंपाऊंडरला सांगतात अरे ते आपल्या 22 नंबरच्या बरणीतून साहेबांच्या तोंडामध्ये थोडीशी साखर टाक. तो 1 चमचा टाकतो तो, आणि तोंडात टाकल्याबरोबर याला कळतं की हे खारट आहे, मीठ आहे, खारट चव आली. तो म्हटला अहो ही साखर नाही, तुम्ही साखर टाकायला सांगितली, त्याने ते मीठ टाकलं. डॉक्टर म्हटले आली की नाही चव परत? द्या 20 रुपये. तिसऱ्यांदा तो जातो. डॉक्टर विचारतात काय प्रॉब्लेम आहे? मग तो सांगतो की मला आता दिसतच नाही काय. डॉक्टर म्हटले ह्या रोगावर माझ्याकडे काही इलाज नाही, हा प्रॉब्लेम काय मी सोडू शकत नाही. एक कंपाऊंडरला ते सांगतात साहेबांना 100 रुपये दे रे. तो कंपाऊंडर काय करतो त्या पेशंटच्या समोर 20 रुपये करतो. हा लगेच म्हणतो का रे तुला डॉक्टरांनी सांगितलं ना 100 रुपये दे, तू तर 20 रुपये दिले. डॉक्टर म्हटले काढा 20 रुपये, लागलं का नाही दिसायला. आता हे प्रॉब्लेम जे आहेत ना, बरेचसे प्रॉब्लेम नाहीच आहे. बरं काहींना हाच प्रॉब्लेम आहे का आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि प्रॉब्लेम कोण निर्माण करतं? ज्यांना असे काहीच प्रॉब्लेम नाही ना ते जगामध्ये प्रॉब्लेम निर्माण करतायत सध्या. आणि म्हणून खूप डिग्र्यांवर माझा अलीकडे विश्वास नाही राहिला. आम्ही कॉलेजला असताना वड सर आमचे प्राध्यापक म्हणायचे पोरांनो तुमचं काही खरं नाही. ते असं म्हटलं की आम्ही जाम घाबरायचो, सरांच्या चेहऱ्याकडं भेदरलेल्या नजरेनं पाहायचो. सर पुन्हा म्हणायचे पोरांनो तुमचं काही खरं नाही. अरे हातात डिग्र्या आणि डोक्यात घुगऱ्या, याच्याहून वेगळी परिस्थिती आजसुद्धा नाही. आज सगळ्यात जास्त प्रॉब्लेममध्ये कोण आहे माहिती का? शिकलेली माणसं.
सगळ्यात जास्त घटस्फोट कोणाचे होतात? शिकलेल्या माणसांचे. सगळ्यात जास्त शुगर पेशंट कोण? शिकलेली माणसं. सगळ्यात जास्त BP पेशंट कोण? शिकलेली माणसं. जगामध्ये सगळ्यात जास्त करप्शन कोण करतंय? शिकलेली माणसं. आणि दुनियेमध्ये सगळ्यात चक्रम छापसारखं कोण फिरतंय? शिकलेली माणसं. 4 शिकलेली माणसं भेटली ना, 1 चक्रम छाप असते. म्हणजे इतकं शिक्षण आमचं काहीच कामाला आलेलं नाही. आणि इथं तुम्ही लोक सगळे शिकून बाहेर पडलात आणि तुम्हाला परत मागं पाहावंसं वाटतंय. ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि याच्यासाठी आपण आपली क्षमता पणाला लावली पाहिजे. गावाचा विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं आहे? तर गावाचा विकास करणे म्हणजे अलीकडं आता गावामध्ये कमानी बांधतात. कमानी बांधून काय गावाचा विकास होतो आहे? बाकडे. आता पेपरला बातम्या येतात, अमुक विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मिळाली दिवाळीची भेट, सरकारने केले 5 कोटी मंजूर. कामाची यादी वाचली ना? कामाच्या यादीत असते समाज मंदिर, कामाच्या यादीत असते अमरधामचं कंपाऊंड, कामाच्या यादीत असते ग्रामपंचायतची बिल्डिंगा बांधून विकास होत नाही मित्रांनो. आज सरकारला सुद्धा कोणीतरी सांगण्याची गरज आहे की ज्या तरतुदी आपण करतोय आज गावाच्या विकासाच्या नावाखाली, त्याच्यातून खऱ्या अर्थानं गाव उभं राहते का? गाव उभं करणं म्हणजे निवळ इमारती उभ्या करणं नाही, तर गाव उभं करायचं असेल तर गावातली माणसं उभी केली पाहिजेत. आणि म्हणून छोटी छोटी गावं आज जगाच्या नकाशावरती चमकतात. गडचिरोली जिल्ह्यामधलं एक छोटंसं गाव आहे मेंढालेखा नावाचं. आज त्या गावाची ओळख जगामध्ये झाली. आपल्या गावाचा एक कोपरा येईल पिंपरण्याचा, मेंढालेखा गाव. पण आज तिथं पर्यटक लोक ते गाव बघायला जातात. आणि देवाजी तोफा नावाचा एक 6वी-7वी शिकलेला माणूस, त्याने ते गाव जगाच्या पटलावरती आणलं. 2009ला जो कायदा झाला वन हक्क समितीचा, तो कायदा पूर्वीचा होताच, पण तो कायदा इम्प्लिमेंट करण्याचं काम आपल्या भारतामध्ये जर कोणी केलं असेल तर ते देवाजी तोफा नावाच्या माणसाने केलं. आणि मोहन हिरालाल नावाचे एक गांधीवादी कार्यकर्ते त्या गावामध्ये काम करत होते. अगदी साधा माणूस आहे बघा देवाजी तोफा. आणि छोटंच गाव आहे, पण आज जगामध्ये मेंढालेखा एक गाव ओळखलं जातं. आणि त्यांनी एक घोषणा तयार केली की मुंबई दिल्ली आमचं सरकार आणि आमचं गाव आपलं सरकार. मुंबई दिल्लीमध्ये सरकार आहे ते पण आपलंच आहे, पण गावामध्ये आपलं सरकार असलं पाहिजे. आणि देवाची पूजा ज्या भक्तिभावानं करतो, त्या भक्तिभावानं जेव्हा आपण गावाची पूजा करू तेव्हा निश्चितपणानं गाव हे उभं राहत असतं. आणि म्हणून गाव उभं करणं याचा अर्थ एकच आहे की गाव उभं करायचं असेल तर गावातली माणसं उभी केली पाहिजेत. आणि गावातली माणसं उभी करायची म्हणजे गावातला शेवटला माणूस जो आहे तो आपल्याला शोधता आला पाहिजे. सगळ्यात अतिसामान्य ज्याला आपण म्हणतो, दिवाळी स्वतःची साजरी करत असताना अशी एखादी झोपडी असते गावामध्ये का तिथं दिवा पेटलेला नसतो. तिथं दिवा पेटवणं, सामान्य माणसापर्यंत जाणं, याला म्हणतात रूट लेवलचा विकास. ज्यांचा विकास झालेलाच आहे त्या जेवलेल्या लोकांनाच काय पंचपक्वान्न वाढत बसायचं. ज्यांच्यापर्यंत जेवण पोहोचलंच नाही, ज्यांची थाळी रिकामी आहे तिथं काहीतरी टाकणं, ही मुळात विकासाची कॉन्सेप्ट आहे. आणि म्हणून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये राळेगणसारखं गाव आहे, अण्णासाहेब हजारेंचं, किंवा पोपटराव पवारांचं गाव आहे हिवरे बाजार. सर अडथळे आपल्यालाच येतात असं नाही. पोपटराव पवार पहिल्यांदा सरपंच झाले आणि त्यांनी पहिलं काम केलं, 1000 झाडं लावली चिंचेची गावात. चिंचेची 1000 झाडं लावली. त्यांना इतका आनंद झाला की ग्रामपंचायतला उत्पन्न मिळेल, 1000 चिंचांच्या चिंचा विकता येतील. आणि सरकारी निधीतून जे होत नाही ते गावाच्या गरजेचं आपण आपल्या पातळीवर करू शकू. 3च महिन्यामध्ये सगळ्या चिंचाची झाडं गावातल्या मोकाट शेळ्यांनी आणि गुरांनी खाऊन टाकली. पहिली सुरुवात अशी, गावाची साथ कधीच मिळत नसते. गाव ही म्हणजे जालिम गोष्ट आहे मोठी. गाव भल्या भल्यांना कळत नाही.
पण एक गोष्ट आहे की म्हणजे राजकारणात गाव असावं, पण गावात राजकारण असू नये. राजकारणात तुम्ही काम करा गावची माणसं म्हणून, पण गावात राजकारण नको. हे ते शिकले आणि मग ते म्हटले की आधी मला माणसांच्या मनावर काम करावं लागेल. मला आता रस्त्याच्या कडेला नुसत्या चिंचाची झाडं लावून काही होणार नाही. आणि मग त्यांनी निर्णय घेतला की मला हे जे काम करायचं आहे ते आधी माणसांच्या मनावर करावं लागेल. कारण जग जिंकणं सोपं आहे, मन जिंकणं कठीण असतं. आणि मग पोपट पवारांनी सुरुवात केली ती शाळेकडं लक्ष द्यायला. बरेच लोक विचारत असतात की शाळा म्हणजे काय, शाळा म्हणजे काय. माझ्याकडं सोपं उत्तर आहे त्या प्रश्नाचं. शाळा म्हणजे काय असतं, तर शाळा म्हणजे उद्याचं तुमचं माझं गाव असतं. उद्याचं ते गाव आहे, उद्याचं ते जग आहे. आणि म्हणून उद्याचं जग निर्माण करायचं असेल तर नव्या पिढीवरती मला वाटतंय काम आपण केलं पाहिजे. जे पूर्वीचे लोक आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, ती खूप चांगली आहेत, पण त्यांच्यासोबत आपल्याला त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला नव्या पिढीवरती काम करावं लागेल. उद्याचं गाव जर आपल्याला उभं करायचं असेल तर त्याच्यासाठी नव्या पिढीकडं लक्ष द्यावं लागेल. शाळा, शिक्षण या गोष्टींकडं लक्ष द्यावं लागेल. तुमची मी चर्चा ऐकली की वाचनालय, तुमची मी चर्चा ऐकली की स्टडी सर्कल, खूप चांगल्या गोष्टी आहेत. आज महाराष्ट्रामध्ये अनेक गावांनी ठरवलं की गावची जत्रा बंद करायची. 7.5 लाख रुपये जत्रेवर सरांनी सांगितलं खर्च होतो आहे. मी अनेक गावच्या ग्रुपला मी जॉईंट आहे आणि सप्त्याचे हिशोब येतात. 5-5 हजाराचे फटाके वाजवल्याचे उल्लेख असतात सप्त्याच्या हिशोबामध्ये. कोणत्या देवाने सांगितलं हो, कोणत्या संताने सांगितलं हो 5-5 हजाराचे फटाके फोडा म्हणून. म्हणजे नको त्या गोष्टीवरती जो मगाशी बागोल सरांनी उल्लेख केला की आज आमची तरुण पिढी कुठं गुंतलेली आहे. स्वतःचे वाढदिवस, मित्रांचे वाढदिवस, कार्यकर्त्यांचे वाढदिवस, नेत्यांचे वाढदिवस, वर्ष कसं जातं पुढचा वाढदिवस कधी येतो हेच कळत नाही. म्हणजे माणसं कशात गुंतलीत याचासुद्धा शोध घ्यावा लागेल. आणि याच्यासाठी तुम्ही वाचनालयाची आणि स्टडी सर्कलची जी कॉन्सेप्ट आणलेली आहे ती मला वाटतं अत्यंत महत्त्वाची आहे. कारण हल्ली माणसं वाचत नाहीत आणि वाचत नाही त्याच्यामुळं चांगलं काही वेचत नाही आणि चांगलं काही वेचत नाही त्याच्यामुळं चांगलं काही सुचत नाही. अशी सगळी परिस्थिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सुंदर वाक्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की अंगात फाटका सदरा असला तरी चालेल पण हातात नवं कोरं पुस्तक पाहिजे. मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी इतका आत्मविश्वास व्यक्त केला होता ग्रंथांच्या बाबतीत. ते म्हटले की मला नरकात जरी पाठवलं तरी चालेल, फक्त माझ्यासोबत माझ्या आवडीची काही पुस्तकं द्या. त्या पुस्तकांच्या जोरावर मी नरकाचा सुद्धा स्वर्ग बनवेल. पुस्तकं असा कॉन्फिडन्स देत असतात मित्रांनो. आणि माझे आवडते लेखक आहे श्री म माटे. त्यांचं एक खूप छान वाक्य आहे. श्री म म्हणतात की टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल ह्या वस्तू घराला घरपण देतील, पण ग्रंथ जर तुम्ही आणले तर घराला ग्रंथ हे शहाणपण देतील. घरपण देणारे हजारो वस्तू आपण आणतोय आज प्रत्येकाच्या घरात 70-100 अशा वस्तू निघतील की त्या कधीच वापरल्या जात नाहीत. आपण असं मटेरियल गोळा करतो, मटेरियलिस्टिक झालोय आपण सगळे. या सगळ्या वस्तू आपण गोळा करतोय. जे आणायला पाहिजे आणि जे नवीन पिढीच्या हातात द्यायला पाहिजे दुर्दैवाने आपण ते देत नाही. आणि म्हणून गावाचा विकास करत असताना चांगली बेसिक गोष्ट आहे की त्याच्यातून तरुणांच्या मनावरती, तरुणींच्या मनावरती काम घडेल. आणि मन घडवणं हे उद्याचं गाव घडवणं आहे. तरुणांची मनं घडवणं हेच उद्याचं गाव घडवणं आहे. आणि म्हणून इकडं तिकडं फिरण्याची गरज नाही. कशाला फिरतो व्यर्थ, तुझे गावच नाही का तीर्थ, हे तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे बघा. खूप छान सोप्या भाषेत तुकडोजी महाराज सांगतात. म्हणून ग्रामगीतासुद्धा एक 100-200 चांगल्या नागरिकांच्या घरामध्ये ग्रामगीता तुकडोजी महाराजांची पोचवली पाहिजे. ती ग्रामगीता वाचल्यानंतर निश्चितपणानं गाव विकासाचे काही तंत्र आणि मंत्र मला वाटते आपल्या सगळ्यांना सापडतील.
आणि गावातली माणसंही काही कमी नसतात, म्हणजे शिकलेली माणसंच खूप शहाणी असतात असं काही नाही. गावातसुद्धा एक गावरान शहाणपण असतं. शेतकऱ्याची बुद्धिमत्तासुद्धा काही कमी नसते. आणि आपल्या खेड्यामध्येच खऱ्या अर्थानं मोठी माणसं जन्माला आलेली आहेत बघा. फक्त आपली आता दिशा बदलत चालली. दिशा कोणती आज आपली? म्हणजे खेड्यातल्या माणसाला वाटतं शहरात जावं, शहरातल्या माणसाला वाटतं महानगरात जावं, आणि महानगरातल्या माणसाला वाटतंय अमेरिकेत जावं. ही आजची आपली दिशा आहे आणि ही दिशा चुकीची नाही. मगाशी उल्लेख झाला गांधीजींच्या विधानाचा की गांधीजी म्हटले की खेड्याकडे चला, त्याच्या उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की शहराकडे चला. दोघांचं सांगणं एकमेकाच्या विरोधी जरी वाटलं ते समाजाच्या पूरक आहे. जेव्हा खेडी एकदम ओस पडली होती, बकाल झाली होती, तेव्हा गांधीजी म्हटले खेड्याकडं चला. आणि जेव्हा खेड्यामध्ये जातीभेदाचा अस्पृश्यतेची बजबजपुरी माजली होती, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले हे गाव सोडा, शहराकडं चला. आणि डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी खूप छान उदाहरण दिलेले. हिंदू नावाची कादंबरी वाचा, सगळ्या बहुजन समाजातल्या माणसांनी वाचायला पाहिजे. हिंदू समृद्ध जगण्याची अडगळ, ती कादंबरी वाचायला पाहिजे. त्याच्यामध्ये नेमाडे सर म्हणतात माशी दिल्लीला जाऊ शकते का? माशी दिल्लीला जाऊ शकत नाही, कारण माशीचा जीव इतका बारीक, तिचे पंख इतके छोटे, तिची ताकद, तिची क्षमता इतकी कमजोर, ती दिल्लीला जाऊ शकत नाही. पण नेमाडे सर पुढं म्हणतात तीच माशी जर मुंबईच्या रेल्वे स्टेशनमध्ये असली आणि ती जर दिल्ली एक्सप्रेसमध्ये बसली तर ती दिल्लीला जाऊ शकते. म्हणजे त्या माशीनं काय केलं आहे, या सोर्सेसचा उपयोग केला स्वतःच्या विकासासाठी. जे सोर्सेस आपल्याकडे आहेत ते आपल्याला युटिलाइज करता येतात का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. गावात पहिले काय आहे याचा शोध घेतला पाहिजे. गावात काय नाही याचा आपण शोध घेतो, पण गावात काय आहे याचा शोध घेतला पाहिजे. चांगल्या गोष्टी शोधल्या पाहिजे आणि चांगल्या गोष्टी पसरवल्या पाहिजे. त्याच्यासाठी एक चांगला इंग्लिश शब्द आहे राजू भाऊ, गुड न्यूज रिपोर्टर. आपण कोणत्या बातम्या पसरवतो? अरे ते परवा नगरजवळ ॲक्सिडेंट झाला, 5 जण गेले. रामभाऊ कळलं का? त्या अमक्या तमक्याच्या पोरीचं मोडलं ना. हे सगळं बॅड न्यूज रिपोर्टर आहे आपण. वाईट गोष्टी पसरवतो बघा. आणि आपल्या दृष्टीला आणि आपल्या वाचेला आणि आपल्या सर्वांद्रियांना हे सवय झालेली, वाईट ऐकायचं, वाईट पाहायचं आणि वाईटच बोलायचं. एखाद्या शेतकऱ्याच्या घरी आपण गेलो आणि बाहेर बंगल्याच्या त्या पोर्चमध्ये पडवीमध्ये 25 पोते आहेत गव्हाची थप्पी, आणि आपण तिथं पाऊल टाकल्या टाकल्या आपल्याला 25 पोत्यांची थप्पी दिसत नाही, पण त्या 2 नंबरच्या वरून 2 नंबरच्या पोत्यावरची बारीकशी आळी आपल्याला दिसते. आणि आपण त्याला म्हणतो गव्हाला आळ्या झाल्या बरं का. म्हणजे 25 पोत्याची थप्पी नाही पाहिली आणि इतकीशी लहान आळी पाहिली. म्हणजे हे काय झालं आहे की आपल्या दृष्टीला ती सवय लागली. म्हणून जे काय आहे ते पाहणं. आता आम्ही जेव्हा मोटिवेशनल स्पीकर म्हणून बोलायला जातो तेव्हा आम्ही म्हणतो की पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे, पण पॉझिटिव्ह नाही, निवळ निगेटिव्हची सुद्धा गरज आहे. मगाशी वाकचौरे सरांनी उल्लेख केला की विमान बनवताना ह्या विमानाचा अपघात होऊ शकतो, हा निगेटिव्ह विचार जन्माला आला आणि म्हणून छत्री जन्माला आली. ती तुमची पॅराशूटची छत्री जन्माला आली. घर बांधलं पण कुलपाचा शोध लावणाऱ्याच्या मनात पॉझिटिव्ह विचार नाही आलेला. त्याला आपल्याला रूप देता येईल पॉझिटिव्हचं, पण कुलूप बनवणाऱ्याच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार आला का घर बांधलंय पण चोरी होऊ शकते बरं का. म्हणजे कधीकधी पॉझिटिव्ह आणि कधीकधी निगेटिव्ह या दोन्हीचं मिश्रण जीवनामध्ये करावं लागतं. आणि सकारात्मक विचारापेक्षा स्वीकारात्मक विचार ही एक नवीन कॉन्सेप्ट आता सध्या येते की तुम्ही ते स्वीकारता कसं आणि त्याच्यावरती तुम्ही रिॲक्ट कसं होत आहे, त्याला तुम्ही प्रतिसाद कसा देताय.
आणि कामं छोटीच करायची बरं का. फार मोठं म्हणजे ऐरावताला हात घालण्याची गरज नाही. छोटी कामं करायची. 4 लाख झाडं लावायची गरज नाही, 4च लावायची आणि ती जगवायची. सरांनी उल्लेख केला, केकचा वाढदिवस 200 रुपये लागतात केकला आणि रोपटं आणलं 50 रुपयात येतं. आणि खेड्यातली माणसं खूप हुशार असतात, बुद्धिमान असतात, त्यांना खरं तर मार्गदर्शन करायची गरज नसते. एक कवी त्या कवितेमध्ये सांगतोय, किती कौतुक करू सांगा, किती कौतुक करू सांगा, वाऱ्यावर डोलतात भुईमुगाच्या शेंगा. म्हणजे ज्याला काही कळत नाही शेतीतलं असे लोक येऊन आता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात साळवे साहेब. म्हणून शेतकरी काही कमी नसतो. एक शेतकरी त्याने एक रोप लावलेलं होतं आणि तिथे एक असाच तज्ज्ञ आला आणि शेतकरी तिथं मस्त बसलेला होता पोतं टाकून त्या रोपाजवळ. तो तज्ज्ञ म्हटला, अहो काय ह्या आंब्याच्या रोपाची हाल केली म्हटला, याच्याकडं तुमचं लक्ष नाही. तो शेतकरी म्हटला काय करायला पाहिजे. अहो म्हणे चांगलं खत घालायचं, चांगलं पाणी द्यायचं, त्याची निगराणी करायची, चांगलं लक्ष ठेवायचं. याला तुम्ही लक्ष दिलं नाही तर याला आंबे येतील का. तो शेतकरी म्हटलं, भाऊ याला किती खत घातलं, किती पाणी घातलं तरी याला 500 वर्षसुद्धा आंबे येणार नाही. तो तज्ज्ञ म्हटला का बरं. अरे म्हटलं हे चिकूचं झाड आहे. म्हणजे ज्यांना झाडं ओळखू येत नाही ना ते येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. आणि शेतकऱ्यांकडं खूप काही नॉलेज असतं, एक अनुभवाचं शहाणपण असतं, त्याचासुद्धा गावाच्या विकासासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. एका शेतकऱ्याची अशीच गुरं हरवली आणि गुरं हरवल्यानंतर तो गुरं शोधत शोधत निघाला आणि गुरं शोधत शोधत निघाला तर बराचसा लांब गेला, त्याला गुरं काही दिसेना. आणि मग पुढे एक शेतकरी बाजरीच्या शेताची राखण करत होता, गोफण फिरून फिरून दमला होता आणि बांधावर येऊन बसला होता. न्याहारीची वेळ झाली होती, कारभारणीची वाट पाहत होता की कधी भाकरी घेऊन येते. तो वैतागला होता, सकाळपासून जाम भूक लागलेली ना. हा गुरं शोधत शोधत तिथे गेला. म्हटला आपली गुरं पाहिली का. तो म्हटला कसली गुरं कसली ढोरं, सकाळपासून चिमण्या मारतोय, पोटात आग पेटली, अजून कारभारी न्याहारी घेऊन ये ना. मला काय माहीत नाही तुझी गुरं. अहो पण इथूनच गेली असतील, पाहिली का. अरे नाही बाबा, त्याने वैतागून गोफणीमध्ये एक दगड घेतला आणि तो गोफण गरगर फिरवली ना असं फेकला. याला वाटलं त्याने आपल्याला इशाराच केला आहे. ज्या दिशेनं दगड मारला त्या दिशेनं हा गेला आणि याला याची गुरं सापडली. गुरं सापडल्यानंतर याला बरं वाटलं की अरे चला, यानं बिचाऱ्यानं आपण कालपासून गुरं शोधते, यानं ते दगड फेकून दिशा दाखवली, त्याच दिशेला बरोबर गुरं सापडली. त्या शेतकऱ्याच्या कळपामध्ये एक लंगडी गाय होती. तो म्हटलं एक लंगडी गाय याला देऊन टाकावी, बिचाऱ्याचे उपकार फेडून टाकावे. आणि मग तो म्हटला ही लंगडी गाय तुला घे. तो म्हटला बाबा किती वेळा सांगितलं की मी ह्या गायला दगड मारला नाही, ही गाय मी लंगडी केलेली नाही. हा म्हणायचा अरे ही लंगडी गाय तुला राहू दे. तो म्हणायचा नाही नाही अरे बाबा नाही मी मारलेला हिला दगड, मी नाही ही गाय लंगडी केली. दोघांचा वाद सुरू झाला. तेवढ्या तिथून एक शेतकरी घोड्यावरून चालला होता. मग ते दोघांनी त्याला हटकलं. म्हटलं हे बघा मी याला लंगडी गाय देतोय, याने मला दिशा दाखवली म्हणून गुरं सापडली. तो म्हणतो अहो मी याची गाय लंगडी केलेलीच नाही, मी दगड मारलेलंच नाही. तो घोड्यावर बसलेला माणूस म्हटला अहो हे घोडं आहे ना मी खरोखर विकत घेतलेलं आहे, मी चोरून आणलेलं नाही. तुम्हाला कोणी सांगितलं हे मी चोरून आणलेलं आहे. ते तिघांचा वेगळा वेगळा मुद्दा सुरू झाला आणि तिघांचा वादविवाद सुरू झाला. मग म्हटले चला आपण आता तिघही मिळून, आपलं काही जमत नाही, आपण तिघही मिळून राजाकडे जाऊ. मग ह्या दोघांनी सांगितली ती गायीची गंमत. याने सांगितलं अहो हे मला म्हणतायत की मी घोडा चोरून आणला आहे. अहो खरंच नाही महाराज, मी घोडा विकत आणलेला आहे. तो पहिला म्हटला अहो मी याला खरंच गाय देतोय तरी हा घेत नाही. जो राखण करणारा शेतकरी होता तो म्हटला अहो महाराज खरंच मी दगड मारलेलं नाही, खरंच मी ही गाय लंगडी केलेली नाही. राजा म्हटला तुम्ही तिघच काय, राज्यातले अख्खे लोक जरी आले ना तरी मी राण्यांना घरात घेणार नाही. म्हणजे परिस्थिती अशी आहे का शेतकऱ्याचं काय चाललंय घोडेवाल्याला माहीत नाही आणि दोन्ही शेतकऱ्यांचं घोडेवाल्याचं काय चाललंय राजाला माहीत नाही.
हा जो अवमेळ आहे ना, अवमेळ, याला आपल्या ग्रामीण भागामध्ये अवमेळ म्हणतात. हा फक्त अवमेळ आपल्या विकासाच्या आणि गावाच्याही विकासाच्या आड येतोय. हा अवमेळ मला वाटते जर दूर करायचा असेल तर आपण याच्यावरती सुद्धा काम केलं पाहिजे. आपण जेव्हा सुसूत्र रूपाने, त्याला विज्ञानामध्ये फार छान उदाहरण दिलेलं आहे. समजा तुम्ही इथं उभे आणि तुमच्या अंगावरती म्हैस धावून आली, पाहतं कोण? डोळे. पळतं कोण? पाय. पण डोळ्यांनी पाहिल्यानंतर इशारा मेंदूकडे जातो, मेंदू सांगतो आता जोरात वेगात आलेली म्हैस वाचायचं असेल तर पळाल्याशिवाय पर्याय नाही. ही शरीराच्या सगळ्या अवयवांमध्ये एक सुसूत्रता असते ना, तशी गावाच्या सगळ्या घटकांमध्ये, आणि निवळ गावाच्याच नाही तर कुटुंबाच्या सुद्धा सगळ्या घटकांमध्ये असं एक मॅनेजमेंट, अशी एक सुसूत्रता जेव्हा तयार होईल ना, तेव्हा गावं हळूहळू उभी राहतील. आणि गावामध्ये लोक परीक्षा पाहत असतात. तुम्ही कोणती कल्पना मांडा, लोक म्हणणार हे आले का आता गावाचा विकास करायला. जे लोकांचं पहिलं हे वाक्य आहे, पण ते निगेटिव्ह नसतं बरं का. ते आपली परीक्षा पाहतात, खरंच हे काय करताय का. मग याला जरा कौतुक करू, आणि कौतुकाची अपेक्षा करायची नाही. कौतुक सगळीकडे चालू आहे आता. एका कवीनं फार छान शब्दात सांगितलंय, कौतुकांचा देश हा कौतुके करून घेतो, कौतुकांचा देश हा कौतुके करून घेतो, तू मला ओवाळ मी तुला ओवाळतो. असं आरत्या ओवाळायचं काम खूप चाललेलं आहे. कौतुक कुणाचं केलं पाहिजे? ज्याने खऱ्या अर्थाने काही चांगलं केलं आहे त्याचं, आणि ते सुद्धा मनापासून केलं पाहिजे. ये हृदयची तिये हृदयी ते पोहोचलं पाहिजे. खोटं खोटं कौतुक काही कामाचं नसतं, ते समोरच्याच्या लक्षात येत असतं. म्हणून आपल्याला कौतुकाची अपेक्षासुद्धा नाही करायची. 2 लाखाचं पायदळ, 1.25 लाखाचं घोडदळ, एकही किल्ला नसताना 361 किल्ल्यांचं स्वराज्य, याला म्हणतात शून्यातून विश्व निर्माण करणं. ते महाराजांनी केलं. पण 361 किल्ल्यापैकी एकाही किल्ल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची कोनशिला दिसणार नाही. इतका राजा निस्पृह, इतके महाराज निस्वार्थी, इतके महाराज निष्कलंक, इतके महाराज निर्मोही, असं जगणं. आता एक छोटं काही केलं की आपले पुढारी त्याच्यावरती कोनशिला बसून टाकतात. बाकड्यावर सुद्धा नावाची पाटी लावून टाकतात. साधं सिमेंटचं 1200-1500 रुपयाचं बाकडं, त्याच्यावर सुद्धा नावाची पाटी. महाराजांनी 361 किल्ल्यांचं स्वराज्य उभं केलं, पण आपल्या नावाची कोनशिला कुठं उभी केली नाही. आणि महाराजांनी पेशन्स ठेवले, पेशन्स. महाराजांनी 1645ला वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या शिवालयामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. 1645 आणि महाराजांचा राज्याभिषेक झाला 1674. जेव्हा राज्याभिषेक झाला ना, तेव्हा महाराजांचं वय होतं, महाराजांचा जन्म आहे 1630चा, राज्याभिषेक आहे 1674चा. म्हणजे महाराज जेव्हा छत्रपती झाले तेव्हा महाराजांचं वय होतं 44 वर्ष. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला सुद्धा 44 वर्ष राज्याभिषेकासाठी वाट पाहावी लागते. इतके पेशन्स आपल्याला ह्या कामामध्ये ठेवावे लागतील. 1938ला अण्णांचा जन्म झाला. 15 वर्ष अण्णासाहेब हजारेंनी मिलिटरीमध्ये सेवा केली आणि मग ते गावामध्ये आले. अण्णा सांगतात की मी यादवबाबाच्या मंदिरात राहतो, पेन्शनच्या सगळ्या पैशांचा आणि मिळालेल्या 1 कोटी रुपयाच्या पुरस्कार ज्या आहेत, पुरस्कारांच्या 1 कोटी रुपयांचा मी ट्रस्ट केला आहे. ते ट्रस्टला ते सगळे पैसे देऊन टाकलेत. अण्णा 50 वर्षात घरी गेलेले नाहीत, स्वतःच्या घरी. गावात राहतात पण घरात गेलेले नाही. भावांच्या मुलांना ओळखत नाही, भावाच्या नातवंडांना ओळखत नाही. इतकं डिवोशन ह्या माणसांनी दिलेलं आहे. तरीसुद्धा तिथं विरोधी पॅनल उभा राहिला सर, अण्णांच्या सुद्धा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, पोपटराव पवारांवर सुद्धा अविश्वास आणला होता. इतके लोक गावातले चमत्कारिक असतात. म्हणून हे सगळ्याची तयारी करून
ह्या सगळ्याची तयारी ठेवून उद्याच्या काळामध्ये आपल्याला काम करावं लागेल. संधी भरपूर आहे आणि इथं हेका सोडावा लागतो गावामध्ये. आपले भारतीय माणसं फार हेकेखोर आहे आणि आपले भारतीय माणसं लवकर कोणाचं कौतुक करत नाही. आपल्या भारतीयांचं एकच ब्रीद आहे, इथं कौतुक कधी माणूस मेल्यावर. जिवंत असताना कौतुक करणं हा नियमच आपल्या देशात नाही. त्यामुळं लोकांच्या कौतुकाची सुद्धा वाट पाहायची नाही. आणि हेकेखोरपणा गावामध्ये खूप दिसतो बघा. म्हणजे जेव्हा अमेरिकेतले लोक चंद्रावर गेले, एडविन ऑल्ड्रिन, नील आर्मस्ट्रॉंग, पेपरमध्ये बातमी आली आणि भारतातल्या गावातल्या काही लोकांनी वाचली. अरे म्हणे अमेरिकन माणूस चंद्रावर पोचला. एक भारतीय माणूस म्हटला त्याच्यात काय एवढं विशेष आहे, ते चंद्रावर गेले तर आपण सूर्यावर जाऊ. दुसरा म्हटला अरे तिथं खूप उष्णता असते, जळून मरशील. तो म्हटला आपण रात्री जाऊ. म्हणजे माणसं हेका सोडत नाही बघा. तो हेका सोडता आला पाहिजे आणि मग आपल्याला चांगला ताल, चांगली लय, चांगला ठेका सापडत असतो आणि मग माणूस खऱ्या अर्थानं पुढं जात असतो. छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करायची. 4च झाडं लावायची, ती जगवायची. 1959ला मुंबईच्या चिरा बाजारच्या एका बिल्डिंगवर गच्चीवरती 7 बायका एकत्र आल्या. 3 किलो पीठ आणलं आणि त्याचे 4-5 किलो पापड तयार केले. लिज्जत पापडचा जन्म झाला. आज लिज्जत पापडमध्ये 40,000 बायका काम करतात. 1983ला 7 तरुण एकत्र आले आणि इन्फोसिसचा जन्म झाला. 2010पर्यंत 8-10 कोटीतच इन्फोसिस खेळत होते. आज 20,000 कोटीचा टर्नओव्हर आहे इन्फोसिस कंपनीचा. सुरुवात छोटीच असते. आपण आपल्या घरातला शंकराचा फोटो पाहिला असेल. शंकराच्या डोक्यावरून गंगा निघते, तिला गंगोत्री म्हणतात. ती एकदम छोटी असते जेव्हा जन्माला येते तेव्हा, पण ती खाली आल्यानंतर असं विशाल पात्र होतं, नजर पुरत नाही. गंगोत्रीची गंगा होत असते. छोट्या गोष्टींपासून सुरुवात करत करत महाराजांनी सुद्धा हेच केलेलं आहे. मावळ्यांना काय फार मोठं नाही सांगितलं. मावळ्यांना त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका. इतक्या मायक्रो सूचना दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना की अरे रात्री दिवे विझवून झोपा. काय होईल, महाराज पुढं पत्रात लिहितात, रात्री दिवे विझवून झोपा. दिवे नाही विझवले तर उंदीर येईल, वात पळवील, शेतकऱ्याच्या गंजीला आग लागेल, शेतकऱ्याची गवताची गंजी जळून खाक होईल. हे मायक्रो प्लॅनिंग आहे. जेव्हा अफजल खानाच्या भेटीला गेले ना तेव्हा सुद्धा खूप मायक्रो प्लॅनिंग केले. महाराजांनी दाढीसुद्धा काढून टाकली होती की दाढीसुद्धा त्याच्या हातात यायला नको. आणि जेव्हा भेटीची वेळ निवडली ना ती सुद्धा दुपारी 12ची निवडली बघा. माणसं जे निवडले ना ते समोरचे माणसं पाहून. तिकडून कृष्णाजी भास्कर आहे ना, मग इकडून आमचे गोविंदपंत बोकील, हे गोपीनाथ पंत. वकील निवडताना, माणसं निवडताना 12ची वेळच का निवडली? कारण वरती आपलं काय चाललंय किल्ल्यावर ते नजरवर करून कुणाला पाहता नाही आलं पाहिजे, कारण सूर्य डोक्यावर असतो त्यावेळेला. इतकं जेव्हा आपण मायक्रो जाऊ ना, आणि याच्यासाठी ना गाडून घ्यावं लागतं, झोकून द्यावं लागतं. मग ज्याच्याकडे वेळ आहे त्याने वेळ द्या, ज्याच्याकडे धन आहे त्याने धन द्या, ज्याच्याकडे विचार आहे त्याने विचार द्या, ज्याच्याकडे कल्पना आहे त्याने कल्पना द्या. सगळं एकाच माणसाकडं नसतं आणि 2 हातांनी गाव उभं राहत नाही. हजारो हात एकत्र येण्याची गरज असते. एका माणसाने 1 पाऊल टाकलं ना तर 1च पाऊल पडतं, पण 1000 माणसांनी 1 पाऊल टाकलं ना 1000 पावलं पडलेली असतात. म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं आणि पुढे येणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. काय मागायचं हे बी कळलं पाहिजे, नाही तर एखादा द्यायला लागला आपलं मागतानाच चुकतं, आपल्याला गावाची गरजच माहीत नसते. एका माणसाला असंच देव प्रसन्न झाला आणि तो देवाला म्हटला की इतके दिवस भक्ती केली तुम्ही आमच्याकडे लक्ष दिलं नाही. देव म्हटला अरे आज मी प्रसन्न आहे, काय हवं ते माग. मग हा म्हटला देवा असं कर, मला की नाही माझ्या हातामध्ये पैशाची बॅग असली पाहिजे आणि माझ्या आजूबाजूला सुंदर सुंदर स्त्रियांचा गराडा असला पाहिजे. देव म्हटला 8 दिवसात तुझी इच्छा पूर्ण होऊन जाईल. तथास्तु 8 दिवसाने त्याला लेडीज बस कंडक्टरची नोकरी लागली.
म्हणजे हातामध्ये पैशांची बॅग बी आली आणि आजूबाजूला सुंदर सुंदर बाया होत्या. म्हणजे काय मागावं हे कळलं पाहिजे. एखादा डोनर आपल्याला मिळतो ना, आता ह्या लोकांनी जे काम केलं आहे निव्वळ गावातल्या पैशाने नाही केलं. मला ते भास्कर पेरे पाटलांचं एक वाक्य खूप आवडतं. ते म्हणतात की सरकारचा पैसा घ्या, संतांचे विचार घ्या आणि विज्ञानाची दृष्टी घ्या आणि गावाची सृष्टी बदलून टाका. गावाच्या विकासाला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: संतांचा विचार, शासनाचा निधी आणि विज्ञानाची दृष्टी. आज मागं नाही न्यायचं आहे लोकांना, पुढे न्यायचं आहे. आणि जग संपायची वेळ आली. खरं सांगतो, इथं म्हणजे एक सायंटिस्ट पण आहेत की आज जग संपायची वेळ आली. आणि ही माणसं डिवोशनमधली बघा. राणी बंग, अभय बंग यांच्या मिसेस, ते दोघं नवरा बायको मेळघाटमध्ये काम करतात. 100 तोळे सोनं मिळालं होतं राणी बंगला लग्नामध्ये माहेरकडून. 100च्या 100 तोळे सोनं त्या राणी बंग यांनी त्या चंद्रपूरच्या विकासासाठी वापरून टाकलं. आणि आयुष्यामध्ये 1 ग्रॅमसुद्धा सोन्याची खरेदी केली नाही त्या बाईनं. ही माणसं आहेत बघा, हे डिवोशन आहे. आणि म्हणून ही माणसं हक्काने बोलू शकतात, कारण त्यांनी स्वतः तितकं डिवोशन दिलेलं आहे. बाबा आमटे म्हणायचे की माझा देश हा बंडखोर विचाराच्या तरुणांचे विचार कसे असले पाहिजे माझ्या देशातल्या, तर बंडखोर विचार आणि सेवाखोर हात. आज 2 गोष्टींची गरज आहे बाबा आमटेंनी सांगितलेल्या, की बंडखोर विचाराचा आणि सेवाखोर हातांचा तरुण आपल्याला आपल्या गावामध्ये निर्माण करावा लागेल. त्यांची मदत, त्यांची गती, त्यांची शक्ती, त्यांची क्षमता आपण आपल्या गावासाठी दिली पाहिजे. आणि बरेच लोक आज गावाच्या बाहेर जायचा विचार करतात. गावाच्या बाहेर कशाला? दरवर्षी हजारो लोक आपल्या देशाचं नागरिकत्व सोडत आहेत. आज आपल्या देशातून बाहेर जात आहेत. म्हणजे नोकरीला गेलेला आहे न्यूझीलंडमधला, अमेरिकेमधला माणूस येत नाही. आणि इथं मॅनपॉवर प्रचंड आहे. 140 कोटी आबादी होत चालली आपल्या देशाची आज. म्हणजे आपल्या देशातल्या माणसांनी जर ठरवलं ना, 140 कोटी माणसं जर वाकली ना, आणि एकाने एकच प्लॅस्टिकची पिशवी जर उचलली ना, तर एका सेकंदात 140 कोटी प्लॅस्टिकच्या पिशव्या जमा होतील. पण आपल्या देशामध्ये प्लॅस्टिक फेकायला आम्ही 140 कोटी आहे आणि उचलायला कोणीतरी 10-5 कोटी असतात. ही खरीदरी, ही दृष्टी आहे ना आमच्याकडं. आम्ही किल्ले पाहायला जातो, तिथं घाण करून येतो. गावात प्रचंड घाण. म्हणजे पूर्वी तर, आता तरी बरं झालं आहे, नाही तर ग्रामपंचायत म्हणजे गाव जवळ आलं, हे कसं घाण वास आला का समजायचं गाव जवळ आलं. कारण लोक रस्त्याच्या कडेला बसायचे. लोक लवकर बदलत नाही. आणि बदल आणि परिवर्तन याच्यात फरक आहे बरं का. कपडे बदलतो आणि परिवर्तन हे वैचारिक असतं. आणि विचाराचं परिवर्तन होण्यासाठी चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी जगाला पाठवल्यासुद्धा पाहिजे. आज यूट्यूब हिस्ट्री बघा अनेक लोकांची. काय पाहतात? मांजर आडवं गेल्यावर काय करावे हे व्हिडिओ पाहतात. मुंगूस दिसल्यावर काय करावे हे व्हिडिओ पाहतात. सापाचे दर्शन झाल्यावर कोणता मंत्र म्हणावा, 20-20 लाख लोकांनी पाहिलेला व्हिडिओ. सापाचे दर्शन झाल्यावर कोणता मंत्र म्हणावा. अरे मूर्खा, सापाला कानच नसतात. कोणताही मंत्र म्हटला तरी सापाला ऐकू जाऊ शकत नाही. हे कळत नाही. तात्याच्या ज्वारीत आम्ही काय केले व्हिडिओ, आणि मग उत्तर असते तात्याच्या ज्वारीत आम्ही हुरडा पार्टी केली. तुम्ही काही करा बाबा, लोकाला काय पडलं त्याचं. म्हणजे आमचा हनीमून आम्ही कसा केला, कसा बी करा, काही न करता इथे 140 कोटी झालेत. दरवर्षी 2 कोटी लोक जन्माला येतात. न्यूझीलंडची लोकसंख्या आहे 47 लाख. म्हणजे एका वर्षात 4 न्यूझीलंड जन्माला येतात आपल्या देशात. 4 न्यूझीलंड. इतका मोठा मॅन पॉवर आहे आपल्याकडं. 1 कोटी लोक आहे ना, 1 कोटी लोक. नुसते मुंबईमध्ये तुम्ही गेलात ना, लोकलमध्ये बसलेले असतात 1 कोटी. 1 कोटी लोक मुंबईच्या लोकलमध्ये नुसते लोंबकळलेले दिसतील तुम्हाला. एवढा मॅन पॉवर आहे आपल्याकडं. पण त्या मॅन पॉवरला दिशा नाही. ती दिशा ही विचारातून मिळत असते, ती ग्रंथांतून मिळत असते, ती चांगल्या कामातून मिळत असते.
म्हणून आपण ते मेंढालेखा गाव पाहिलं पाहिजे, हिवरे बाजार पाहिलं पाहिजे, राळेगण पाहिलं पाहिजे, वडगाव अंमली पाहिलं पाहिजे. खूप गावं आहेत, ती गावं पाहिली पाहिजे आणि त्या प्रत्येक गावातून आपल्याला काय चांगलं घेता येईल याचासुद्धा विचार केला पाहिजे. अशी ट्रिप काढली पाहिजे. आता आपण अशा ठिकाणी जातो की तिथं पाहण्यासारखं काही नसताच, मग आपणच आपले फोटो काढतो आणि स्टेटसला ठेवून देतो आणि ते बी कोणी पाहत नाही. ही सगळी अवस्था आज आपल्या सगळ्यांना दिसते. आज मित्रांनो, न्यूयॉर्कमध्ये एक बिल्डिंग आहे युनियन स्क्वेअर नावाची. त्या बिल्डिंगमध्ये घड्याळ बसवलेलं आहे न्यूयॉर्कला, अमेरिकेमध्ये. ते डिजिटल घड्याळ आहे आणि त्या डिजिटल घड्याळाने ह्या जगाचं आयुष्य सांगायला सुरुवात केली. आता हे जग किती वर्ष जगणार आहे, टिकणार आहे? 7 वर्ष आणि 49 दिवस. हे सायंटिस्ट लोकांनी सांगितलेली गोष्ट आहे आणि आपल्याकडं अशोक फडके नावाच्या लेखकांनी त्याच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे, हातात फक्त 8 वर्ष नावाचं. ते पुस्तक वाचा, आपल्या लक्षात येईल. हे बंडल नाही बरं का काही, हे सायंटिफिक आहे की जग आता अखेरची 8 वर्ष जगाची बाकी उरलीत. कशाला माडी बांधतो, कशाला गाडी घेतो? 8 वर्षांनी हे जग संपू शकतं. काय होणार आहे या 8 वर्षामध्ये? आपलं सगळ्यांचं कार्बन निर्मितीचं प्रमाण, कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जगामध्ये इतकं आहे, इतका कार्बन आपण सगळेजण वेगवेगळ्या प्रक्रियांमधून बाहेर टाकतोय. प्रगतीच्या नावाखाली, विकासाच्या नावाखाली विनाशाकडे आपण सगळेजण जातोय. इतका कार्बन होणार आहे की पृथ्वीच्या ह्या वातावरणाची ती क्षमताच राहिली नाही त्या कार्बनचं ॲब्सॉर्प्शन करण्याची, कार्बन शोषून घेण्याची क्षमताच राहिली नाही. आणि त्याच्यामुळं पृथ्वीचं टेम्परेचर, आता पृथ्वीला ताप येतोय, पूर्वी माणसांना यायचा, आता पृथ्वीला येतोय. पृथ्वीचं टेम्परेचर वाढत चाललं आहे. त्या पृथ्वीचे टेम्परेचर जेव्हा वाढेल तर 2030पर्यंत अशी परिस्थिती येऊ शकते की उत्तर ध्रुवावरचे आणि दक्षिण ध्रुवावरचे समुद्राच्या आत गुडूप असणारे ते बर्फाचे जे मोठे मोठे पर्वत आहेत ना, ते वितळतील आणि दोन्ही ध्रुवाकडून पाण्याचे लोटच्या लोट आपल्याकडे येतील. आणि या सगळ्या प्रक्रियेतून 100 कोटी लोक विस्थापित होणार आहेत. जगाची लोकसंख्या साधारणपणे 830 कोटी. या 830 कोटीमधले 100 कोटी लोक जेव्हा विस्थापित होतील तेव्हा ते तुमच्या माझ्या गावात येतील. आणि इथं जी काही पाण्याची व्यवस्था आहे, रस्त्यांची व्यवस्था आहे, शिक्षणाची व्यवस्था आहे, आरोग्याची व्यवस्था आहे, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था आहे, स्वच्छतेची व्यवस्था आहे, या सगळ्या सिस्टमवरती तो ताण पडेल आणि जगामध्ये अराजक माजेल. हे कोणी भविष्यवेत्ता सांगत नाही आहे, हे आज शास्त्रज्ञ सांगतायत. पण आपण हे सगळं समजून घेत नाही म्हणून आपण मजेत आहे. याला म्हणतात अज्ञानात सुखी. कारण अज्ञानातसुद्धा सुख असतं. दया पवारांची खूप छान कविता आहे. एका कवितेमध्ये दया म्हणतात, बरा होतो ओहोळाचा गोटा, 4 बुकं शिकलो नसतो तर इतक्या इंगळ्या डसल्या नसत्या. जोपर्यंत माणूस ओहोळाचा गोटा असतो, ओढ्याचा गोटा असतो ना, तोपर्यंत त्याला कमी वेदना होतात. 4 बुकं शिकले, 4 चांगल्या गोष्टी केल्या की मग माणसाला कळायला लागतं चांगलं काय वाईट काय, आणि मग वेदना सुरू होत असतात. आणि म्हणून अशा काही चांगल्या वेदनासुद्धा मला वाटते समाजाला व्हायला पाहिजे. आणि अशा एका वेदनेतूनच आपण मजेतून नाही एकत्र आलेलो, एक वेगळी दिवाळी, एक सुंदर दिवाळी पाडवा मला वाटते आज आपल्या गावामध्ये साजरा होतो आहे. आणि अनेक गावांमध्ये अशी सुरुवात मीच करून दिलेली. काय योगायोग असेल. पण जिथं जिथं मी गेलो आणि जिथं जिथं सुरुवात केली तिथं तिथं खूप पुढं काहीतरी चांगलं घडलेलं आहे. ती आशासुद्धा या निमित्तानं मी व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी आपल्याच गावाला तीर्थ मानावं अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो. अधिक काही बोलत नाही, पण आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या मेंदूच्या क्षमतेचा सुद्धा वापर केला पाहिजे. आपल्या मेंदूमध्ये खूप ताकद आहे. आणि आज जगावरती चीन राज्य करतं आहे, अमेरिका राज्य करतं आहे, रशिया राज्य करतं आहे, तुमचं ब्रिटन राज्य करतं आहे, तुमचं फ्रान्स राज्य करतो आहे. 4-5 बिग नेशन्स जर डोळ्यापुढं आणली ना, जगातली बिग नेशन्स, सुपर पॉवर कंट्री,
हेच का जगावरती राज्य करतात? तर ही सगळी जी मोठी प्रगत राष्ट्र आहे ना, ही आपल्या मेंदूचं युटिलायझेशन खूप चांगलं करतात आणि आपल्या भारतीय माणसासारखा मेंदू नाही. एकदा मेंदूंचं प्रदर्शन भरलं होतं आणि मेंदूंचं प्रदर्शन भरलं, वेगवेगळ्या देशाचे मेंदू तिथे विकायला ठेवले. म्हणजे चीनचा मेंदू होता, अमेरिकेचा मेंदू होता, भारताचा मेंदू होता, असे स्टॉल लागलेले. एक गिऱ्हाईक आलं आणि पहिल्यांदा गेलं अमेरिकेच्या स्टॉलवर, म्हटले काय तुमच्या मेंदूची किंमत? तो अमेरिकन माणूस म्हटला $10,000. ते गिऱ्हाईक म्हटलं बाबा एवढा मोठा अमेरिका जगाचा दादा, तरी तुमच्या मेंदूची किंमत इतकी कमी कशी काय? तेव्हा तो अमेरिकन माणूस म्हटला भाऊ सध्या अमेरिकेत मंदी चालली, सगळ्याच वस्तूचे भाव खाली आलेत, म्हणून आम्ही मेंदूचे बी उतरवलेत. ते गिऱ्हाईक म्हटलं ठीक आहे ठीक आहे. गिऱ्हाईक पुढच्या स्टॉलवर गेलं. पुढं एक चिनी माणूस बसलेला होता, बसक्या नाकाचा मिचमिच्या डोळ्याचा, चिनी मेंदू घेऊन. ती गिऱ्हाईक त्या चिनी माणसाला म्हटलं काय तुमच्या चिनी मेंदूची किंमत? तो चिनी माणूस म्हटला आमच्या चिनी मेंदूची किंमत आहे $20,000. ती गिऱ्हाईक म्हटलं अरे बाबा एवढा मोठा अमेरिका जगाचा दादा, त्यांच्या मेंदूची किंमत फक्त $10,000 आणि तुमच्या मेंदूची किंमत $20,000, असं काय तुमच्या मेंदूत? तेव्हा तो चिनी माणूस म्हटला भाऊ हा चिनी मेंदू आहे, ह्याच मेंदूच्या जोरावर आम्ही जगातलं अख्खं रिटेलचं मार्केट, किरकोळचं मार्केट गुंडाळलेलं आहे, म्हणून याची किंमत $20,000 आहे. आणि मग तिसऱ्या स्टॉलवर तो गेला. तिथं आपला भारतीय माणूस बसला होता, भारतीय मेंदू घेऊन स्टूलवरती गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारत. मग त्या गिऱ्हाईकाने विचारलं, म्हटलं काय भारतीय मेंदू का? तो भारतीय माणूस म्हटला दिसत नाही का? ते गिऱ्हाईक म्हटलं अहो दिसतंय पण विचारावं लागतं. तो भारतीय माणूस म्हटला जे दिसतंय ते कशाला विचारावं लागतं? आपल्या भारतीय माणसाची एक खोड आहे, माल नाही कटला तरी चालन पण गिऱ्हाईकाची जिरली पाहिजे. तो गिऱ्हाईकाशी भांडायला लागला आणि मग त्या माणसाने विनंती केली गिऱ्हाईकाने की बाबा तुमच्या मेंदूचा भाव तरी सांगा. तो म्हटलं भाऊ घ्यायचं तर घे, नाही तर पुढच्या स्टॉलवर जाय, कारण आपण व्यापारात फार पुढे याच्यामुळं. घ्यायचं तर घे नाही तर पुढच्या स्टॉलवर जाय, आमच्याकडे भाव बी होत नसतो. घ्यायचं तर घे नाही तर घेऊ नको, एकदाच सांगेन. ते गिऱ्हाईक म्हटलं अरे बाबा एकदा तरी सांग तुमच्या मेंदूची किंमत काय? तेव्हा तो भारतीय माणूस म्हटला आमच्या मेंदूची किंमत आहे $40,000. गिऱ्हाईक टानकन उडालं. अरे म्हटलं एवढा मोठा अमेरिका, त्यांच्या मेंदूची किंमत $10,000. जगातलं अख्खं किरकोळीचं मार्केट गुंडाळलं, त्या चिनी मेंदूची किंमत फक्त $20,000. आणि तुमच्या भारतीय मेंदूचं इतकी कशी काय किंमत? तुमचा भारत तर अजून विकसनशील राष्ट्र, रुटूखुटू, तुमच्या भारतीय मेंदूची किंमत इतकी कशी काय? तेव्हा तो भारतीय माणूस म्हटला भाऊ हा भारतीय मेंदू आहे, एकदम ताजा आहे, एकदम टवटवीत आहे, अजिबात वापरलेला नाही. तेव्हा जगाच्या पाठीवरती सगळ्यात ताजा, टवटवीत आणि सुपर ब्रेन इंडियन ब्रेन आहे. आज अमेरिकेमधलं सिलिकॉन व्हॅली नावाचं शहर शोधलं ना मित्रांनो, हजारो भारतीय तुम्हाला तिथं दिसतील. जगात इतकं चांगलं गणित कुठंच नाही आहे, जगात इतके चांगले सॉफ्टवेअर इंजिनियर कुठल्याच देशात तयार होत नाहीत. आपल्या पोरांना खरंच शाबासकी दिली पाहिजे. कोण कुठलं घोटेवाडीचं इंजिनिअरिंग कॉलेज तिथं तो पासआउट होतो ना अमेरिकेत जातो. काय इन्फ्रास्ट्रक्चर, काय गायडन्स त्या पोराला मिळालेलं आहे? काहीच नाही मिळालेलं. ते स्वतःच्या हिमतीवर पुढं जात आहे. इथं आमची दिदी CA झाली. आता CA कुठं अभावाने मिळतं आहे पाहायला. म्हणजे आज चांगलं क्रीमवरती येतं आहे बरं का. आणि आपणच आपलं बसलो जुनं जुनं सांगत नसतं, मी असं केलं आणि मी तसं केलं. त्या घिसेपिटे तत्त्वज्ञान, त्या घिसेपिटे तत्त्वज्ञानामध्ये नवीन पिढीला इंटरेस्ट नसतो आणि मग त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो. बागुल सर, तुम्ही मोठ्या मोठ्या माणसांमध्ये बसायचे, वयानं मोठ्या असणाऱ्या, पण मी थोडा उलटा सल्ला देत असतो पेन्शनर लोकांना की जर तुम्हाला तरुण राहायचं असेल ना तर आता तुम्ही तरुणांमध्ये बसत जा. आयुष्यभर तरुण राहायचं असेल ना तर तरुणांमध्ये बसायचं. बघा माझे सगळे मित्र माझ्यापेक्षा वयानं लहान आहे. योगेश माझा चांगला मित्र आहे, तो माझ्यापेक्षा वयानं लहान आहे. मी लहानांशी मैत्री करतो. चिर तरुण राहायचं आहे ना आवड सरांसारखं, तर तरुणांशी मैत्री. शिक्षक का चिर तरुण राहतात? कारण आपल्यापेक्षा लहानांमध्ये ते असतात. आणि मोठ्या मोठ्या ऑफिसर AC कॅबिनमध्ये बसून राहिले आयुष्यभर, पण ते पटकन म्हातारे होतात.
कारण ते आपल्यापेक्षा लहानांमध्ये नाही, आपल्यापेक्षा मोठ्यांची ती जास्त ओढ असते त्यांना. म्हणून मित्रांनो, तरुणांनाच सोबत घेतलं पाहिजे. तरुणच ह्या देशामध्ये क्रांती करू शकतात. स्वामी विवेकानंदांचं सुंदर वाक्य आहे. स्वामी विवेकानंद म्हटले होते, मला सेवाभावी विचारांची म्हणजे मुस्लिम शरीर संपदा, ख्रिश्चन सेवाभाव आणि हिंदुत्ववादी नाही पण हिंदू संस्कृतीचा उदार विचारधारा असणारे 100 तरुण मला द्या. मी हा देश तुम्हाला महासत्ता बनवून दाखवतो. आणि डॉक्टर अब्दुल कलाम की ज्यांनी स्वप्न या शब्दाची सुंदर डेफिनेशन आपल्याला दिली. सपने ओ नहीं होते जो नींद में देखे जाते हैं, सपने ओ नहीं होते जो नींद में देखे जाते हैं, सपने ओ होते हैं जो नींद उडा देते हैं. स्वप्न ही नसतात की जी झोपेत पाहिली जातात, स्वप्न तीच असतात की जी स्वप्न माणसाची झोप उडवतात. आणि म्हणून जागेपणीची स्वप्न पाहण्याची शिकवण अब्दुल कलामांनी दिली. त्यांचासुद्धा तरुणांवरच विश्वास होता. म्हणून राष्ट्रपती पदावर असताना 10 लाख विद्यार्थ्यांना 5 वर्षामध्ये डॉक्टर अब्दुल कलाम भेटले. जे आपल्याला हे सगळं वापरता येणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या गावचा विकास चांगला झालेलाच आहे, तो उद्याच्या काळामध्ये आणखी वेगानं व्हावं म्हणून आपण सगळ्यांनी आपला रोल निश्चित करा, हीच शेवटी मी विनंती करतो. कारण भूमिका आपल्याला आपली ठरवता आली पाहिजे. मला गेंडा व्हायचं की मुंगी व्हायचं. गेंडा काय करतो, वारुळाला धडका मारतो आणि ते अख्खं वारुळ उद्ध्वस्त करून टाकतो. आणि मुंगी काय करते, एक एक मातीचा कण आणते आणि वारुळ रचते. म्हणजे विध्वंस करणारा माणूस व्हायचं की रचनात्मक काही उभं करणारा माणूस व्हायचं, सुई व्हायचं की तलवार व्हायचं. सुईची भूमिका ही जोडण्याची असते. एक एक धाग्यानं सुई फाटकं वस्त्र जोडत जाते आणि तलवार एक घाव 2 तुकडे करते. मग मला सुईची भूमिका करायची ग्रामविकासामध्ये की तलवारीची भूमिका करायची, हे सुद्धा आपण आपली भूमिका निश्चित करण्यासाठी आपला स्वतःचा रोल काय गावामध्ये, हा रोल निश्चित करता आला पाहिजे मित्रांनो. तेव्हा आपण पुढे जाऊ. भिंत बांधायची की पूल बांधायचा, मला भिंत व्हायचं की पूल व्हायचं. भिंत काय करते, भावाला भावापासून, गावाला गावापासून अलग करते, विलग करते. आणि पूल 2 गावांना, 2 मनांना, 2 जणांना जोडण्याचं काम करत असतो बघा. म्हणून आपल्याला नेमकी भूमिका कोणती करायची, ती भूमिका आपण निश्चित करावी आणि एका चांगल्या ठाम भूमिकेवरती सक्षमपणानं उभं राहून एक शक्तिशाली गाव उद्याच्या काळामध्ये आपल्याला निर्माण करायचं आहे. ते करण्यासाठी या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो. दिवाळी पाडव्याच्या सुद्धा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण सगळ्यांनी आईच्या मायेनं माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आमचे मित्र सन्माननीय जोरवेकर सर, रामराव देशमुख सर आणि तुमच्या सगळ्यांमुळं मला इथं येता आलं, त्यांना देखील आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. काळ, जात